संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबीखालसा गावांतर्गत असलेल्या माळवदवाडी परिसरात अवैध वृक्षतोडीचा प्रकार उघडकीस आला असून वन विभागाने रविवार दिनांक 5 एप्रिल रोजी धडक कारवाई करत पिकअप वाहन, लाकडे व वृक्षतोडीसाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री जप्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार माळवदवाडी परिसरात काही जणांकडून विनापरवाना वृक्षतोड सुरू असल्याची माहिती स्थानिक नागरिक नामदेव मदे यांनी वन परिमंडळ अधिकारी हारून सय्यद यांना दिली होती. या माहितीच्या आधारे वन परिमंडळ अधिकारी हारून सय्यद, वनरक्षक हनुमंत घुगे व ज्ञानेश्वर कोरडे, वनमजूर प्रवीण केदार, दीपक वायळ आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व पाहणी करत पंचनामा केला. पिकअप वाहन, मोठ्या प्रमाणातील लाकडे तसेच वृक्षतोडीसाठी वापरण्यात येणारे मशीन व केबल असे साहित्य ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. यावेळी वन परिमंडळ अधिकारी हारून सय्यद यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की विनापरवाना कोणतीही वृक्षतोड करू नये, अन्यथा संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आज नामदेवमध्ये यांनी दिलेल्या बातमीवरून माळदवाडी शिवारामध्ये एक विनापरवाना अवैध वृक्षतोड चालू असल्याची बातमी मिळाली. त्यावरून घटनास्थळी येऊन घटनास्थळाचा पंचनामा केला व ज्या वाहनाने मध्ये लाकडं भरलेले होते ते वाहन ताब्यात घेतले असून पुढील कारवाई करता ते शासकीय नर्सरी रोपवाटिका चन्नापुरी येथे नेण्यात येईल. आम्ही आवाहन करू इच्छितो का जे जुने झाडं आहेत ते परवाना कोणीही तोडू नये व झाडांची जर कोणाला काही असेल तर वन विभागाची रीतसर परवानगी घ्यावी व त्यानंतरच वृक्षाबाबत काही निर्णय घेण्यात यावा. दरम्यान निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वन विभागाकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जाते. मात्र खाजगी हद्दीत काही ठिकाणी स्वार्थापोटी वृक्षांची मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर कत्तल होत असल्याचे दिसून येत आहे. यावर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत नामदेव मदे यांनी यावेळी व्यक्त केले. नामदेवमध्ये राहणार आंबीखालसा अंतर्गत असणारी माळदवाडी या ठिकाणी 491 या गटामध्ये भास्कर चिमा कडाळे यांनी मोठ्या प्रमाणात मोठ्या लिंबांच्या झाडांची तोड सुरू होती. तात्काळ फॉरेस्ट खात्याला मी कळवलं असताना फॉरेस्ट खात्याने खूप पटकन इथे येऊन त्या घटनास्थळी पाहणी केली व त्या तोडलेल्या झाडांची पाहणी करून त्यांचा पंचनामा केला. एक गाडी तसेच त्यांनी जप्त केली. याचप्रमाणे या ज्यांनी झाडं कापलेली आहेत त्याच्यावर भास्कर चिमा कडाळे याच्यावर फॉरेस्ट खात्याने जे काही त्यांच्या पद्धतीने जे कलम असतील किंवा गुन्हा दाखल हा झालाच पाहिजे. कारण की फॉरेस्ट खाते झाडे लावण्यासाठी कोट्यवधी रुपयाचा खर्च करत असतात आणि आपण हे मोठमोठे झाडं आहेत बांधावरची ते आपल्या फायद्यासाठी जर कापत असाल तर ही निसर्गाची फार मोठी हानी आहे. वृक्षतोड नेमकी कुणाच्या सांगण्यावरून कोण करत होता? कापलेल्या लाकडांची विक्री कुणाला केली जाणार होती? यामागील सूत्रधार कोण? याचा सखोल तपास करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. वन विभागाच्या या कारवाईमुळे अवैध वृक्षतोड करणाऱ्यांचे धाबैदान आणले असून पुढील तपास वनरक्षक हनुमंत घुगे करत आहे. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव.